धाराशिव जिल्हा प्रशासनाने वर्ग 1 मध्ये समाविष्ट केलेल्या जमिनी वर्ग 2 मध्ये कराव्या या मागणीसाठी शेतकरी आणि व्यापारी वर्ग संघर्ष करतात। मात्र प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याने येणाऱ्या विधानसभा पावसाळी अधिवेशनाच्या आधी हा निर्णय घ्यावा, अन्यथा 29 जूनला धाराशिव शहरासह तालुका बंद करणार असल्याचा इशारा देण्यात आलाय। या संदर्भात पत्रकार परिषद घेत शेतकरी संघर्ष समितीने ही भूमिका जाहीर केली असून आता प्रशासन याबाबत काय निर्णय घेत आहे ते बघणं महत्त्वाचं असणार आहे। 27 तारखेला अधिवेशन चालू होत आहे। 27 तारखेला ह्या 2 दिवसामध्ये महाराष्ट्र शासनानं वर्ग 2 च्या जमिनी वर्ग 1 मध्ये करावं। विदर्भाला ज्या पद्धतीने न्याय दिलेला आहे, शेतसाऱ्याच्या 3 पट रक्कम घेऊन त्या ठिकाणच्या जमिनी वर्ग 1 केलेल्या आहेत। तसंच शेतसाऱ्याच्या काही पट्टीमध्ये या धाराशिव जिल्ह्यात, म्हणजे हा जिल्हा आकांक्षित जिल्हा आहे आणि या जिल्ह्यातल्या मराठवाड्यातल्या ज्या जमिनी आहेत त्या रेग्युलाइज करण्यासाठी वर्ग 1 मध्ये आणण्यासाठी जो शेतसारा बसेल ते आम्ही आमच्या भावना महाराष्ट्र शासनाने ओळखून घ्याव्या आणि आम्हाला येणाऱ्या 27 तारखेपर्यंत न्याय द्यावा। जर समजा 27 तारखेपर्यंत आम्हाला न्याय नाही दिला तर आम्ही 29 तारखेला धाराशिव शहरासह तालुका कडकडीत बंद ठेवणार आहोत। हे शासनानं आमच्या दखल घ्यावी।